हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। अहमदनगरच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची स्वप्नीलराजे होळकरांनी केली मागणी। साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र, अनिल परब यांचं नाव नसल्याची सूत्रांची माहिती। सीरमचे संचालक जवरे पुनावाला यांच्या 41.64 कोटींच्या 4 मालमत्ता जप्त। फेमा कायद्यानुसार ईडीची मोठी कारवाई। मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। 63व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत नक्कल। 4 विद्यार्थ्यांवर मुंबईत गुन्हे दाखल। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहेत रुग्णांचे हाल। वीज गेल्यानं टॉर्च उजेडात डॉक्टरांना करावे लागतात उपचार, तर बेड नसल्यानं रुग्णांची फरफड। सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांचे हाल। कर्मचारी नसल्यानं रुग्णांना तात्काळ उभं राहण्याची वेळ। नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीजवळ समृद्धी हायवेवरील निर्माणाधीन पूल कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। समृद्धी महामार्गाबाबत आरटीओचा मोठा निर्णय। रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना बंदी, तपासणीही झाली सुरू। उकाड्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली। आठवड्याभरात अनेक भाज्यांचे दर झाले दुप्पट। नाशिकमधल्या नागरिकांची पाणी कपातीपासून सुटका। जून आणि जुलैमध्ये परिस्थिती पाहून प्रशासन निर्णय घेणार। दिवा आणि मुंब्रा शहरातील पाणी पुरवठा उद्या बंद। जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे राहणार बंद। राज्य सरकारची 75,000 पदभरतीची डेडलाईन हुकणार। नव्या भरतीबाबत प्रशासकीय पातळीवर संथ गतीनं हालचाली। आर्यन खान प्रकरणाचा तपास करता बडतर्फ। एनसीबीनं केली कारवाई। वर्षभरापासून होता निलंबित। एमएचटी सीईटी उद्यापासून राज्यात 196 आणि राज्याबाहेरील 15 केंद्रांवर परीक्षा। आरटी प्रवेशांसाठी आता 15 मे पर्यंत मुदतवाढ। प्रवेश निश्चिती झाल्यापासून पालकांचा मिळतोय थंड प्रतिसाद। आठवड्याभरात 44 लाख विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचं आव्हान। अन्यथा संच मान्यतेत हजारो शिक्षकांच्या नोकरीला धोका। रेराची मुदतवाढ ग्राहकांच्या मुळावर। ताबा लांबणीवर पडत असल्यानं ग्राहकांच्या खिशाला कात्री। आमदारांच्या घर भाड्यापोटी 128 कोटींचा बोजा। 5 वर्षांपासून महिन्याला प्रत्येकी 1 लाख रुपये भत्ता। गृहप्रकल्पांवर महारेराची आता सुरुवातीपासूनच नजर। जानेवारीमध्ये नोंदवलेल्या 584 प्रकल्पांना नोटिसा। प्रवासी पसंतीचा गड ई शिवनेरीकडून सर। पहिल्याच आठवड्यात कमावले 20 लाखांचं उत्पन्न। जम्मू काश्मीरच्या गंदरबल भागात हिमस्खलन। श्रीनगर लेह हायवे बंद। हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पिती भागात तुफान बर्फवृष्टी। स्थानिकांच्या अडचणी वाढल्या। दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात 2027 पर्यंत डिझेल वाहनांवर प्रतिबंध घालण्याचा पेट्रोलियम मंत्रालयाचा प्रस्ताव। प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना। देशात पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठी खाण। राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा।
स्मार्टफोनच्या विक्रीत 20% घट, सातत्यानं होत असलेल्या घसरणीमुळे कंपन्या संकटात. आणि अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकात्याचा पंजाबवर 5 गडी राखून विजय. आंद्रे रसल आणि रिंकू सिंग यांनी फटकेबाजी करत कोलकात्याला मिळवून दिला विजय.